पवारांचे हे 12 चेहरे यंदा फिक्स आमदार होत आहेत. नमस्कार, सोशल चर्चामध्ये आपलं स्वागत आहे. राजकारणात टप्प्यात कसा कार्यक्रम करायचा ते पवारांना पक्क ठाऊक. म्हणूनच नवा पक्ष, नवं चिन्ह आणि नवी फळी असतानाही शरद पवारांनी 80च्या स्ट्राईक रेटने लोकसभेचे मैदान गाजवलं. खासदारकीला महायुतीला आणि विशेषतः अजितदादा गटाला पाणी पाजल्यानंतर आता शरद पवारांचं नेक्स्ट मिशन आहे ते विधानसभा 2024. यंदा काहीही झालं तरी सत्तेत येणारच असा प्रण केलेल्या शरद पवारांनी विधानसभेची घोषणा होण्याच्या आधीच अनेक उमेदवारांची तिकीट डिक्लेअर करून टाकली आहेत. त्यातही तुतारीच्या बाजूने सध्या असे काही खंदेबारा चेहरे आहेत जे अगदी डोळे झाकून निवडून येतील अशी राजकीय परिस्थिती आहे. त्यामुळे शरद पवारांच्या आमदारांचा आकडा वाढत असला तरी पवारांचे कोणते 12 राजकीय नेते डोळे झाकून निवडून येतील हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पहिलं नाव समोर येतं ते इस्लामपूरचे जयंत पाटील. इस्लामपुरात वन मॅन शो जयंत पाटलांचं राजकारण चालतं. 1990 पासूनच्या तब्बल 3 दशकं ते या मतदारसंघाचं निर्विवाद प्रतिनिधित्व करत आले आहेत. मात्र नगरपालिकेतील राष्ट्रवादीची 30 वर्षाची सत्ता भाजपने संपुष्टात आणली. हा पाटलांसाठी मोठा धक्का होता. त्यासोबतच अजित पवार गटापासून ते स्वाभिमानीपर्यंत प्रत्येक पक्ष या मतदारसंघावर लक्ष ठेवून आहेत. पण असं असलं तरी इस्लामपुरात जयंत पाटील यांचंच पारडं सध्या तरी जड दिसतंय. यातलं दुसरं नाव आहे ते तासगावच्या रोहित पाटलांचं. पवारांनी एका सभेत आधीच तासगाव मधून रोहित पाटलांना उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. आर आबा यांच्या पत्नी सुमनताई पाटील इथल्या विद्यमान आमदार. 2019 ला त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती त्यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी. शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलेल्या नगरपंचायतीतील विजयापासूनच रोहित पाटील यांचं नेतृत्व मतदारसंघात प्रस्थापित झालं. आमदारकीसाठी त्यांची तयारीही झालेली असून ते कवठे महाकाळमधून आरामात तुतारी वाजवतील असं बोललं जातंय. तुतारीच्या आमदारकीचा तिसरा फिक्स चेहरा म्हणजे बीड विधानसभेचे संदीप क्षीरसागर. बजरंग बाप्पांच्या विजयासाठी बीडमध्ये ज्यांनी फिल्डिंग लावली होती ते संदीप क्षीरसागर हे या मतदारसंघाचे पहिल्या टर्मचे आमदार. आपल्याच काकाला म्हणजे जयदत्त क्षीरसागर यांना मत देत संदीप हे विधिमंडळात गेले. पक्षातील आपली पोझिशन स्ट्रॉंग बनवली. पदांच्या हू घातलेल्या विधानसभेला संदीप क्षीरसागर यांना तगडा विरोधकच नसल्याने त्यांच्या तुतारीकडून विजय जवळजवळ निश्चित समजला जातोय. यातलं चौथं नाव येतं ते घनसांगवीच्या राजेश टोपे यांचं. पवार साहेबांसोबतच निष्ठा दाखवणाऱ्या काही मोजक्या वरिष्ठ नेत्यांपैकीच एक असणारे राजेश टोपे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. शांत, सुसंस्कृत आणि अभ्यासू राजकारणी म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यात कोरोनाच्या काळात आरोग्य मंत्रीपद मोठ्या धाडसानं घेतल्यामुळे त्यांनी उभ्या महाराष्ट्रात चर्चा झाली होती. सतीश घाटगे, राजू शेट्टी यांची नावं सध्या टोपेंच्या विरोधात चर्चेत असली तरी आमदारकीला टोपे यांच्यापेक्षा सध्या तरी प्लस मध्ये दिसतोय. या यादीतला 5वा उमेदवार असेल तो बिग फाईट बारामती विधानसभेतील युगेंद्र पवार. राष्ट्रवादीची पंढरी समजल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघात अजितदादांचा शब्द अंतिम चालतो. पण पक्षफुटीनंतर आता शरद पवार इथून युगेंद्र पवार यांना विधानसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी करतायत. त्यात अजितदादांच्याच मतदारसंघात तुतारीला 45,000चं लीड मिळाल्यानं युगेंद्र पवारांच्या आमदारकीच्या महत्वाकांक्षा चांगल्याच वाढल्यात. त्यामुळे समोर दादा असताना युगेंद्र पवार इथून तुतारी वाजवण्याचे सध्या तरी चान्सेस आहेत. तुतारीकडून आमदारकीचा 6वा चेहरा असेल तो राहुरीच्या प्राजक्त तनपुरे यांचा. 2019च्या विधानसभेला भाजपाच्या शिवाजीराव कर्डिले सारख्या मातब्बर नेत्याला आसमान दाखवत राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे जायंट किलर ठरले. त्यात राष्ट्रवादीतील फुटीत ते शरद पवारांची एकनिष्ठ राहिल्याने त्यांनी लोकसभेतही लंकेंना विजयातील महत्वाचा हात दिला. त्यामुळे तनपुरेच इथून तुतारी वाजवतील असं सध्या तरी मतदारसंघात जनमत आहे. 7वं नाव जे आमदारकीसाठी फिक्स समजलं जातंय ते कर्जत जामखेडच्या रोहित पवारांचं. 2019च्या निवडणुकीत भाजपाच्या रामचिन्ह यांचा पराभव करत रोहित पवार जायंट किलर ठरले. अजितदादा गटातील जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य मंजुषा गुंड आणि त्यांचे पती राजेंद्र गुंड हे देखील विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यासोबतच भाजपकडून प्रवीण धुले देखील उमेदवारीसाठी अडून बसल्याचं समजतंय. पण मागील 5 वर्षात रोहित पवारांनी कर्जत जामखेडमध्ये केलेली विकास कामं आणि पक्ष बांधणी बघता यावेळी टर्मला त्यांच्याच विजयाचे चान्सेस जास्त आहेत. या यादीतील 8वा चेहरा येतो तो शिरूरच्या अशोक पवारांचा. शिरूरच्या पट्ट्यातून सगळे अजितदादांच्या पाठीशी गेले, उरले फक्त निष्ठावंत शिरूरचे आमदार अशोक पवार. त्यामुळे यंदाही तेच राष्ट्रवादीकडून विधानसभेच्या रिंगणात दिसतील यात शंका नाही. प्रदीप कंद यांनी पवारांना चितपट करण्यासाठी जोर लावला असला तरी लोकसभेला मिळालेलं लीड, अमोल कोल्हेंची मिळणारी साथ आणि अजित दादांच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट पाहता अशोक पवारांचाच गुलाल यंदा फिक्स दिसतोय. 9वं नाव येतं ते काटोलच्या अनिल देशमुख यांचं. महाविकास आघाडीत सर्वाधिक जास्त चर्चेत राहिलेले अनिल देशमुख याच काटोलचं विधिमंडळात प्रतिनिधित्व करतात.
राष्ट्रवादीची दिग्गज आणि प्रस्थापित नेत्यांची फळी अजितदादांसोबत गेलेली असताना काही हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच नावं साहेबांसोबत थांबली. त्यापैकीच एक अनिल देशमुख. काटोल हा देशमुखांचा बालेकिल्ला असल्याने ते इथून तुतारी आरामात वाजवतील, असं सध्या ट्रेंड दिसतोय. बोलूयात फायर ब्रँड जितेंद्र आव्हाडांबद्दल. शरद पवारांच्या पाठीशी नेहमीच सावलीप्रमाणे उभे असणारे आव्हाड इथून सलग अनेक टर्म इथून निवडून जात आहेत. मुस्लिम, दलित आणि अल्पसंख्याक बहुल समाजावर आव्हाडांची असणारी पकड पाहता मुंब्रा कालव्यातील तुतारीची आवाज ऐकायला मिळेल, यात कसली शंका नाही. नजीब मुल्ला कळवा मुंब्र्यातून आव्हाडांना टक्कर देऊ शकतात, पण आव्हाडांच्या आमदारकीला सध्या तरी धोका नाही असं म्हणता येऊ शकतं. 11वा चेहरा येतो तो विक्रमगडच्या सुनील भुसार यांचा. भाजपचा बालेकिल्ला भुसारा यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच ताब्यात घेतला. त्यामुळे शरद पवार गटाकडून त्यांनाच विक्रमगडची उमेदवारी निश्चित आहे. फक्त भाजपची इथे ताकद लावली तर ही जागा अतितटीची होऊ शकते. पण भुसारा यांच्याच राजकारणाचं पारडं सध्या तरी जड दिसते. तुतारीचा 12वा आमदार असू शकतो तो म्हणजे भोसरीच्या अजित गव्हाणे यांचा. अजित पवार गटाचे नेते अजित गव्हाणे यांनी काही नगरसेवकांसह शरद पवार गटात नुकताच प्रवेश केला. विधानसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने त्यांनी हे पाऊल उचलल्याचं त्यांनी स्वतः स्पष्ट केलं. अजित पवार गटाने आधी घड्याळ तेच वेळ नवी असं घोषवाक्य तयार केलं होतं. अजित गव्हाणे हे भोसरीतून लांडगेंना फाईट देतील असं सध्या तरी चित्र आहे. पवारांनी ताकद लावली तर अजित गव्हाणे हे शरद पवारांची तुतारीही भोसरीमध्ये वाजवू शकतात, असंही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, तुतारीचे किती आमदार निवडून येतील हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.